नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळ्या सुरू असताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात, आज पुन्हा एकदा बुलढाण्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत. मात्र हा दौरा करत असताना सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना घणाघात वाहतूक करत असल्याचं पाहायला मिळतं आणि चहू बाजूने त्यांच्यावर टीका देखील केली जाते. कारण आहे की तुम्ही एकदमच दरिंदा नार्को टेस्ट केली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या समोर? त्याच्यात गैर काय? दरिंदा ही काय शिवी आहे? दरिंदा जो शब्द आहे तो एक दृष्ट या अनुषंगाने हा वापरला जातो आणि देवेंद्र फडणवीस यांचा सर्व कारभार एकंदरीत दृष्ट आहे. कारण मराठवाड्यात मी दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी शेतमालाची जी झालेली नुकसान जे होतं, जे पिकांचं नुकसान अतिवृष्टीत होतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिलासा दिला नाही, कर्जमाफी केलं नाही, सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. मालेगावमध्ये झालेलं प्रकरण असतील आणि मोठी जी शृंखला आहे, या सर्व शृंखलेच्या अनुषंगानं ते कुठेही पोटातलं पाणी हलवून न देता, ते कायदा सुव्यवस्थेची फिकर न करता केवळ महाराष्ट्रात राजकारण केवळ राजकारण करतात आहे. हे सर्व वागणं त्यांचे दृष्ट प्रवर्गात येतं. नंबर 1. नंबर 2, नार्को टेस्टच्या अनुषंगाने देखील मी त्यांना दरिंदा म्हटलंय. त्याचं कारण असं की अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा बांधव हे उपोषणाकरता बसले होते. ते कुठल्याही उपोषणामध्ये त्यांच्या हिंसक किंवा कुठेही चुकीचं वर्तन त्यांचं नसताना, ते सत्याग्रहाच्या भूमिकेतून उपोषणाच्या भूमिकेतून बसलेले असताना त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक पाठवणे, लोकांना घराच्या बाहेर काढून काढून येऊन मारणे, बेसावध लोकांवर लाठी हल्ला करणे, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बेछूट त्यांनी जो लाठी हल्ला केला. या लाठी हल्ल्याचं कारण काय होतं तर महाराष्ट्रातलं जे सोशल फॅब्रिक आहे ते डिस्टर्ब करणं, महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करणं, याकरता मुख्यमंत्री जरी नसले तरी ते गृहमंत्री उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पोलिसांकरवी अंतरवाली सराटी या ठिकाणी लाठी हल्ला केला. त्याचा मोठा उद्रेक झाला. त्यातून आंदोलन जे आहे ते चिघळलं. पुढे आंदोलन जे आहे ते वेगवेगळ्या अधिक संख्येने आंदोलन मागण्या घेऊन पुढे यायला लागले. याचा हे करत असताना देवेंद्र फडणवीसांनी मराठा विरुद्ध ओबीसी ही रणनीती ऐकली. त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सगळ्या ओबीसी छोट्या सगळ्या जे समाज आहेत यांना एकत्रित करून कुठेतरी चेतावणी दिली. त्यांचं जर त्यावेळेचं सगळं सीसीटीव्ही जर काढलं तर त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ते नव्हते, ते स्वतःच्या बंगल्यात बसून ते जातीय द्वेष हे असा पसरवत होते आणि त्या पसरवातून एक महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडला. तो थेट संतोष देशमुख यांच्या हत्याकांडापर्यंत गेला. आणि हे होत असतानाच त्यांनी सगळ्या जाती धर्मात माणसात भांडणं लावली. ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई त्यांनीच लावली, ओबीसी विरुद्ध व्हीजेएनटी ही लढाई त्यांनीच लावली, व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासी ही लढाई त्यांनीच लावली. एवढंच नाही तर हिंदू मुस्लिम हे देखील भांडणं ते भडकत आहेत आणि या सर्वांच्या अनुषंगाने देखील मी त्यांना दरिंदा म्हटलंय. आणि हे मी जे बोलतोय हे सर्व सत्य आहे आणि हे नार्को टेस्ट केल्यानंतर हे पुढे येईल. त्यामुळे माझ्या संदर्भात पण कुठेतरी जो एक अन्याय होतोय तो असा आहे की माझी जीभ घसरली आणि मी त्यांना असं बोलतोय तसं बोलतोय. मी काय बोललो? मी जे बोललोय मी ते सभ्य सुसंस्कृत भाषेत बोललो. मी शेलक्या भाषेत त्यांना बोललो नाही, कुठलेही जोडाक्षर त्यांना लावलं नाही. इतर काही त्यांना जी विश्लेषण लावल्या जातात त्याचं समर्थन आम्ही करणार नाही, ती मी या ठिकाणी त्यांची वापरली नाही. आणि ही जी आमची जी राजकीय बाजू आहे आणि जे सत्य आहे ते त्या ठिकाणी ते मांडलंय. आणि ते मांडत असताना आता भारतीय जनता पार्टीची जी खुशामतखोर जी टीम आहे ती मला फिरू देणार नाही, तोंडाला काळं लावेल, अशा स्वरूपाचं जे बोलत आहे हे खरं तर हास्यास्पद आहे. त्यांना काळं माझ्या तोंडाला लावायचं असेल तर कशाला त्रास घेतात? मीच देतो. अरे माझ्या काळ्या तोंडाला लावल्याने देवेंद्र फडणवीसांचे काळे कारनामे चुकून राहणार नाही आणि त्यांच्या काळ्या कारनाम्यांच्या अनुषंगानं आपण बोललो पाहिजे. मुख्यमंत्र्यांना समज द्या ते कसे वागले पाहिजे. अजून कोण कोण काय काय बोलतंय यांचं सगळं जे बघणं आहे हे लोकशाही यांना मान्य नाही. आणि सभ्य भाषेमध्ये केलेला जो वैचारिक जो असणारा जो एक मुद्दा आहे किंवा वाद आहे त्याला वैचारिक उत्तर देण्याची कुमक आणि धमक ही यांच्यामध्ये नाही. महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडवणारा, जातीत भांडणं लावणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांची नार्को टेस्ट करा ही मी मागणी केल्यामुळे जलगई खिचडी डालो पाणी नावाचं आज चित्र एकंदरीत भाजपच्या संपूर्ण वर्गात निर्माण झालेले आहे. मला काळे झेंडे दाखवून काही होणार नाही, मला धमक्या देऊनही काही होणार नाही, कारण हे सत्य आहे आणि हे कुठल्याही परिस्थितीत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आणि आम्ही केलेले आरोप हे केवळ आरोप नाही तर ते सिद्ध देखील करून दाखवणार. धनंजय मुंडे एका कार्यक्रमामध्ये त्यांना त्यांच्या एक महत्वाच्या व्यक्तीची आठवण झाली गैरहजर असल्याचं. कुठे जातोय हा इशारा? जग जाहीर आहे. 2 दिवसापूर्वी मी परळीत होतो, त्यावेळेस सांगितलं की एक आका जेलमध्ये आहे. त्या आकाचा आका जो आहे हा आता मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे अस्वस्थ आहे.
आणि त्या आकाचा आका हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे ही आकाची ट्रिपल आका जे आहे ते परळीमध्ये सांगत असताना लोकांनी त्याला दाद दिली आणि एक खुनाच्या आरोपात, खंडणीच्या आरोपात, गुंडागर्दी, दादागिरीचा कळस ज्या माणसांनी केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक विचित्र विकृत आका नावाचा शब्द दिला, अशाच माणसाचा तो उल्लेख होता. हे स्पष्ट आहे. आता एक जबाबदार लोकप्रतिनिधी जर जेलमध्ये विविध अत्यंत चुकीच्या आरोपाखाली जर अटक असेल आणि त्यांना त्यांची जर आठवण येत असेल, तर महाराष्ट्राला गुंडागर्दीच्या अनुषंगानं ते घेऊन चाललेले आहेत आणि एकंदरीत राजकारण करण्याकरता आम्ही हम कुछ भी कर सकते हैं, कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो. हे स्तर महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारण असणाऱ्या महाराष्ट्राचं जे राजकारणाचं जे स्तर आहे ते मुंडे यांनी दाखवून दिलं. त्याच परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची या ठिकाणी आत्महत्या होते, त्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात. हो, निश्चित त्या महिलेच्या वडिलांचा जो फोडलेला टाहो आहे तो अत्यंत हृदयद्रावक होता आणि सत्तेच्या जवळची माणसं अशी वागतात, हा जो एक मत होतं ते अशा घटना घडत असल्यामुळे ते दृढ होत चाललंय. त्या मुलीच्या वडिलांनी जो टाहो फोडत असताना एक अर्थ जी हाक दिली की गरिबांना मुली द्या, श्रीमंत लोकांच्या भानगडीत पडू नका. एकंदरीत ही समाजाचा एक बाप म्हणून आज मला देखील आणि सगळ्यांना हे अंतर्मुख करणारं विधान आहे. नेमका महाराष्ट्र कुठे चाललाय आणि आपण संस्कृती सोडून विकृतीच्या मागे चाललोय का, हा एक प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण झाला. मात्र त्या महिलेच्या, त्या मुलीचं आत्महत्या केलेल्या परिवाराची संपूर्ण बाजू ऐकून नुसतं जेलमध्ये टाकण्याचं किंवा अटक केल्याचं नाटक न करता या प्रकरणाला शेवटापर्यंत न्यावं, अन्यथा डॉक्टर संपदा मुंडेच्या प्रकरणासारखं हे प्रकरण दाबल्या जाऊ नये एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त. निवडणूक आयोगाची आज आदित्य ठाकरे असतील किंवा मनसेचे पदाधिकारी यांनी भेट घेतली, काँग्रेस कुठेही हजर नव्हती या भेटीमध्ये, काय नेमकं कारण? कारण त्याच्यात असण्याचा काही मोठा विषय नाही. लोकशाही वाचवणं हे सर्वांचं काम आहे आणि मुळात हा मुद्दाच राहुल गांधींनी वोट चोरीचा हा काढलेला आहे आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगानं वारंवार सातत्याने विविध ठिकाणी त्याचा पाठपुरावा करत असतो आणि हाच मुद्दा घेऊन जर कोणी जात असेल तर यात चुकीचं आणि वावगं वाटण्यासारखं काही नाही. वास्तविक पाहता सर्व नागरिकांनी मिळून, काँग्रेस पक्षच नाही तर सर्वांनी मिळून वोट चोरीचा जो मुद्दा आहे हा लावून धरला पाहिजे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे, तरच आपली लोकशाही वाचेल, असं असणारं याचं एकंदरीत स्वरूप आहे. त्यामुळे ते दोघे गेले असतील तर त्याचं स्वागत आहे. भाजपकडून शिंदे गटाचे तब्बल 35 आमदार फोडले जाईल असा आरोप जो आहे तो सामनामधून केला जातोय, काय तथ्य वाटतं यामध्ये? तथ्य पूर्ण त्याच्यामध्ये निश्चित आहे. कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा बेबनाव आपल्याला माहिती आहे, अजित पवारांचा आणि मुख्यमंत्र्यांचा तोही माहिती आहे. एकंदरीत गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये हे टोळी युद्ध सुरू आहे आणि टोळी युद्ध सुरू करत असताना भाग एक शिवसेना फोडा, आता भाग दोन पुन्हा जी राहिलेली शिवसेना आहे ती फोडून भाजपात घ्या, राष्ट्रवादीला बाहेरची वाट दाखवा आणि 2029ला स्वबळावर जा, याकरता देवेंद्र फडणवीस केसानी बरोबर गळा जो आहे हा त्यांच्या मित्रपक्षाचा कापल्याशिवाय राहणार नाही, हेच या निमित्तानं सांगायचं. ठाकरेंकडून सांगितलं जातं यंदाची निवडणूक जी आहे ही शेवटची आहे मराठी माणसाची, वाटतंय खरंच मराठी माणसाची शेवटची निवडणूक आहे म्हणून? मराठी माणसाची मुंबईमधली जी परिस्थिती आहे त्या अनुषंगानं चिंतन होणं अत्यंत महत्वाचं आहे. मात्र मराठी ही आमची अस्मिता आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, आमची संस्कृती, आमचा धर्म आहे आणि 2000 वर्षापेक्षा अधिक परंपरा ही आमच्या मराठीला लाभलेली आहे आणि या मराठी कधी संपणार नाही. कोणी संपू पाहिलं तरी संपणार नाही. आज देवेंद्र फडणवीस महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जरूर मराठीच्या त्यांनी छातीत खंजीर खुपसलाय. मराठी भाषा ही संपवण्याच्या अनुषंगानं ते धोरण आखत आहेत. मात्र मराठी काल होती, आज आहे आणि उद्याही राहील आणि मराठीच्या अनुषंगानं लढा लढण्याकरता आपल्याला सर्वांना एकरूप आणि एक संघ स्वरूपात झालं पाहिजे. मुंबईमध्ये बदललेली जी मुंबई आहे, या बदललेल्या मुंबईमध्ये गुन्हेगारी आहे, बिल्डर आहेत आणि मुळात मुंबईतून मूळ रहिवाशी जो आहे हा बाहेर निघत चाललाय. याची कारणं जर आपण शोधली तर ही कारणं कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत जी नीती आहे, भूमिपुत्रांना त्या ठिकाणून पळवून लावणं या अनुषंगानं असणारी त्याची भूमिका आहे. मुळे त्यांचा हा जो संदर्भ आहे हा भारतीय जनता पक्षाचे कट कारस्थान काय हा उघड करणार आहे. एक वेगळा प्रश्न आहे, सीजीआय शशिकांत यांनी आज सीजीआयची शपथ घेतलेली आहे, काय अपेक्षा आहेत? महाराष्ट्राचे बरेचसे राजकीय जे मुद्दे आहेत अजूनही पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टात. मागच्या काही काळामध्ये सीजीआयच्या अनुषंगानं लक्षवेधी स्वरूपाचं एक
चर्चा भारतभरात सुरू आहे. पहिले कोण सीजे आहेत काय आहे त्याची चर्चा एवढी होत नव्हती, काही निकालांच्या अनुषंगाने व्हायची. मात्र अलीकडच्या काळामध्ये सीजीआयच्या संदर्भामध्ये एवढी क्युरियासिटी आणि उत्सुकता का जागवल्या जात आहे, याचा जर आपण विचार केला तर कुठेतरी न्यायदानामध्ये विलंब होत आहे का, हे कारण बघावं लागेल. आणि न्यायदानाचं पवित्र काम जे आहे हे सुरळीत सातत्यपूर्ण सुरू राहावं, ही जी एक असणारी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया बाधित झाली आहे का, हाही या प्रश्नाच्या अनुषंगानं या ठिकाणी एक विचार मनामध्ये येतो. त्यामुळे न्यायालयाने न्यायालयाचं काम केलंच पाहिजे, त्याच्यावर वेगळ्याने बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अनुषंगानं एवढी चर्चा, म्हणजे न्यायालय हे काही सत्तेचं केंद्र बनत चाललंय का, हे देखील या निमित्तानं एक भारतीय नागरिक या नात्यानं मी एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करतो. एक शेवटचा प्रश्न, उद्या देवेंद्र फडणवीस चिखलीमध्ये येत आहेत. बुलढाणा दौरा निमित्तानं काय 2 शब्द सांगाल फडणवीसांना? फडणवीसांनी इथे येत असताना त्यांना जे मी दरिंदा म्हटलं, हे त्यांच्या दृष्ट एकंदरीत मोटर्स ऑपरेंडीच्या अनुषंगाने म्हटलं. त्यांनी उद्या यावं, त्यांचं स्वागत आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पसायदानातल्या ज्या ओवी आहेत त्या अनुषंगानं मी त्यांचं स्वागत करतो, की जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवा. त्याच्यामुळे त्यांच्या मनातलं खलत्व जे आहे ते सांडून त्यांनी जरूर यावं आणि त्यांचं स्वागत आहे. नक्कीच फडणवीसांवर आरोप केल्यानंतर त्यांचं बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये उद्या त्यांचं सभा होणार आहे. त्या सभेसाठी ते शुभेच्छा देतात आणि स्वागत देखील करतात. प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.